तर मित्रांनो, प्रॉपर्टीतला हिस्साच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या। आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू। ते लवकरात लवकर पिटवा म्हणून ते जीवाचा आटापिटा करत होते। मिठाच्या गरम पाण्यात पाय बुडवून ठेव, मोहरीचं तेल गरम करून पायांना मालिश कर, झोपताना पायाखाली उशा ठेवून बघ, असे अनेक घरगुती उपचार मी आणि आई करत होतो। त्यांचं वजन खूप कमी झालं होतं। रात्र झोपेविना जायची। त्यानं चिडचिडेपणा वाढला होता। केस पांढरे झाले। 4 महिन्यात ते 40 वर्षाचे वाटू लागले होते। जवळपासच्या सर्व शहरातल्या डॉक्टरांना दाखवून झालं होतं। नेमकी व्याधी कुणालाच कळली नव्हती। मी रात्र त्यांचे पाय दाबत बसायची। कधीतरी मला डुलकी लागली की मी दमले आहे हे त्यांना कळायचं। मग म्हणायचे, झोप तू आता, मला थोडं बरं वाटतंय। पाजारी सहानुभूतीनं वागत होते। मला ट्युशन मिळवून द्यायला त्यांनी मदत केली। अशा सगळ्यांच्या सहकार्याने आयुष्याची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होते। वहिनी तर स्वतःहून एक शब्दही माझ्याशी बोलत नव्हती। मी काही बोलेन तेवढ्याच उत्तर ती द्यायची। दादाच्या चेहऱ्यावर कायम राग दिसायचा। आई पूर्वी बागेत खुर्ची टाकून बसायची, तिनंही आता तिथं बसणं बंद केलं। तिला कदाचित सुनेच्या मुलाच्या भांडणातून मुक्त राहायचं असेल। मला आईचा राग येत नव्हता, उलट कीव यायची तिचीच। माझ्यामुळेच उगीचच तिच्या जीवाचे हाल होत आहेत असं वाटायचं। दादाची मुलं पारुल आणि मनीष मोठी होती। माझ्या घरात यायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही हे वहिनीने सांगितलेलं त्यांना समजत होतं। पण प्रियांश लहान होता, त्याला काहीच कळत नव्हतं। तो त्यांच्यात खेळायला बघायचा। एक दिवस प्रियांश दादाच्या घरातून एक खेळणं घेऊन आला। शेवटी मुलंच ते। मी मुलांना शिकवत होते, तेवढ्यात वहिनीच्या कर्कश आवाज काढी आला, घरावर हक्क दाखवताच आहात, आता काय घरातल्या सर्व वस्तूही आपल्या घरात नेऊन ठेवणार का? मी गप्प बसले। लहान असलं तरी चूक प्रियांशीच होती। मी मुकाट्यानं खेळणं परत करून आले। पण नंतर अशा घटना सातत्याने व्हायला लागल्या। बरेचदा वहिनी मुद्दाम खुसपट काढून आरडाओरडा करायची। एक दिवस सायंकाळी मी मुलांना शिकवत बसले होते, तेवढ्यात वहिनी आरडाओरडा करत आली, तुम्ही इथं कमाई करत बसा, तिथं तुमचा मुलगा आमचं केवढं नुकसान करतोय। हा एवढा महागाचा फ्लॉवर पॉट फोडला, मला हे सगळं नाही हा चालणार। तेवढ्यात मनीष म्हणाला, मम्मी अगं तो पारुलच्या हातून फुटलाय, प्रियांशच्या नाही। वहिनी त्याच्यावर ओरडली, गप्प बैस मूर्खा, तुला काय कळतंय? मुलं निरागस असतात, खरं ते बोलतात, पण मोठ्यांना ते मानवत नाही। मी अजिबात वाद घातला नाही। वहिनीला सॉरी म्हटलं, माझ्यावर उपकार होते तिचे। वहिनीला माझं इथं राहणं खूपच खटकत होतं। खरं तर मलाही तिथं राहणं नकोच होतं, पण तरुण एकटी विधवा, पदरात लहान मूल, कुठं जाणार, कशी राहणार? शिवाय ताई व भाऊजींनी माझ्यासाठी वाईटपणा घेतला होता। निदान प्रियांश मोठा होई तो मला इथंच राहायला हवं। आता मी प्रियांशला माझ्याजवळ ठेवायची, त्याला कुठं जाऊ द्यायची नाही। उगीच एखाद्या नव्या भांडणाची सुरुवात व्हायला नको होती मला। पण लहान मूल ते, किती त्याला बांधून ठेवणार? सतत लक्ष ठेवणंही अवघडच होतं। 2 दिवसांपासून आईची तब्येत बरी नव्हती। मी ट्युशनच्या मुलांनाही सुट्टी दिली होती। आईची सेवा करत होते। तेवढ्यात प्रियांशच्या रडण्याचा आवाज आला। तो खूप जोरात कळवळून रडत होता। पाठीवर पायावर पट्टीनं मारल्याचे वळ होते। कुठला अपराध घडला होता त्याच्याकडून कुणास ठाऊक। बापाविना पोरकं लेकरू, त्या कोवळ्या बाळाचा इतका दुस्वास का करते वहिनी? माझ्यावरचा राग त्या अश्राप बाळावर काढते। त्याला जवळ घेऊन शांत केलं। वळावर खोबऱ्याचं तेल लावलं। त्याला खायला घालून मांडीवर घेऊन थोपटत होते। शेवटी त्याला झोप लागली। माझ्या मेंदूत वादळ थैमान घालत होते। कितीही कायदे करा, कानून करा, पण माणसाचे विचार बदलत नाही। मुलींना वडिलांच्या संपत्तीतला हिस्सा मिळायला हवा, हा कायदा कागदावरच राहतो।
प्रत्यक्षातली परिस्थिती मी अनुभवते आहे. आम्ही मुली आहोत, पण दादाला अजून एक भाऊ असता तर त्यानं बाबांच्या संपत्तीत वाटा मागितला असताना त्यावेळी दादानं काय केलं असतं? बहिणीला तिच्या पडत्या काळात मदत म्हणून जी थोडीफार जागा त्यानं दिली त्यावर इतका राग धरण्याचं कारणच काय? वडिलांच्या इस्टेटीतला वाटा घ्यायचा तर नात्यावर प्रेम, भाषा, जबाबदारी या सगळ्या गोष्टीवर पाणी सोडायला हवं. समाज आणि कायद्याच्या धाकानं एखादीनं वडिलांच्या प्रॉपर्टीतला आपला हिस्सा मिळवला तरी त्याचा उपयोग काय? तिला तर आपलेपणाची आहुती द्यावी लागेल. लहानपणी लाडक्या असणाऱ्या मुली मोठेपणी इतक्या परक्या आणि दोडक्या होतात. आईला सुद्धा मुलीची माया वाटू नये इतकी परिस्थिती बिथरते. खरं तर माहेराच्या सुखसमृद्धीसाठी प्रत्येक मुलगी गरज पडते तेव्हा मदतीसाठी धावून येते. पण तिच्या अडचणीत तिनं माहेराकडून आधाराची अपेक्षा केली तर माहेरचे असे का वागतात? का? तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.